नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। परंपरेच्या बेड्या तुटल्या। खेडी व्यवहारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी। अमळनेर तालुक्यात घडला ऐतिहासिक निर्णय। खेडी व्यवहारदळे तालुका अमळनेर समाजात आजही अनेक ठिकाणी जुन्या रूढी परंपरांचे वर्चस्व कायम आहे। विशेषतः अंत्यसंस्काराच्या विधीत मुलानेच वडिलांना मुखाग्नी द्यावा अशी परंपरा मानली जाते। मात्र अमळनेर तालुक्यातील खेडी व्यवहारदळे या गावात घडलेल्या एका धाडसी आणि पुरोगामी घटनेने या जुन्या समजुतींना छेद दिला आहे। येथील रहिवासी अमृत नागो गजरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या मंगलाबाई भीमराव मेराळे यांनी स्वतः पुढे येत वडिलांना मुखाग्नी देऊन समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे। अमळनेर तालुक्याच्या इतिहासात मुलीने वडिलांना मुखाग्नी दिल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमृत नागो गजरे यांना एकूण 6 मुली असून त्यांना मुलगा नव्हता। आयुष्यभर कष्ट करत कुटुंबाचा संसार सांभाळणाऱ्या अमृत गजरे यांच्या वृद्धापकाळात त्यांची कन्या मंगलाबाई मेराळे यांनी वडिलांची मुलाप्रमाणे सेवा केली। त्यांच्या आजारपणापासून ते दैनंदिन गरजांपर्यंत सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतल्या होत्या। वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराचा प्रसंग आला असता मंगलाबाईंनी समाजातील परंपरागत समजुतींना धैर्याने बाजूला ठेवत स्वतः वडिलांना अग्नी देण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या निर्णयाला कुटुंबियांनीही पाठिंबा दिला। अंत्ययात्रेच्या वेळी गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंगलाबाईंनी वडिलांना दिलेला हा अग्निडाग केवळ एक धार्मिक विधी नव्हता, तर तो पित्याप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि जबाबदारीचे प्रतीक ठरला। उपस्थित ग्रामस्थांनीही या निर्णयाचे कौतुक करत मंगलाबाईंच्या धाडसाचे स्वागत केले। या घटनेमुळे समाजातील जुने विचार आणि रूढी मोडीत निघत असल्याचे चित्र दिसून आले आहे। मुलगा आणि मुलगी समान आहेत हा विचार केवळ घोषणांपुरता न राहता प्रत्यक्ष कृतीतूनही सिद्ध होऊ शकतो, याचा संदेश या घटनेतून मिळाला आहे। खेडी व्यवहारदळे गावात घडलेली ही घटना आता केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित राहिली नसून ती समाजातील बदलत्या विचारसरणीचे प्रतीक ठरली आहे। मुलीही मुलांप्रमाणेच कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकतात, हे मंगलाबाई मेराळे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे खेडी व्यवहारदळे गावाचे नाव आता पुरोगामी विचार आणि सामाजिक परिवर्तनाच्या उदाहरणासाठी ओळखले जाऊ लागले आहे।